म्हणजे ट्रिप मधला सगळ्यात बोर दिवस मला आजच्या वाटते, कारण की घरी जावं वाटते. आम्ही पण रडणार आहे. आपली ट्रिप संपणार आहे. येईन आठवण ट्रिपची, येईन आमची नाही येणार. तर आता आहे ना आम्हाला हर्षदचा आणि अमोलचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आपला ब्लॉग ना हाऊस बोट जवळ चालू होते. आमच्या बॅक साईडला ना पूर्ण हाऊस बोट आहे. किती सुंदर दिसतंय ते, एका लाईनीत लावलेलं आहे आणि वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे. ऋषी, मला कधी बसवणार आहे या हाऊस बोट मध्ये? आता सध्या तर नाही पॉसिबल, बट नेक्स्ट टाइम आपण जेव्हा पण येऊ ना, आय प्रॉमिस आपण या हाऊस बोट मध्ये बसू आणि खूप जास्त एन्जॉय पण करू. कारण मला पण त्या हाऊस बोट मध्ये बसायचंय. मध्ये घर असतं, ते असतं, ती बोट अशी पाण्यात जाते. वाव, सच अ ग्रेट एक्सपिरियन्स. पण आता आपण सध्या तो एक्सपिरियन्स करू शकत नाही, तर आपण डोळ्यांनी ना ते बघूनच घेऊ एकदा. बघ ना, सर्व आहे त्या बोट मध्ये. जनरेटर आहे, AC आहे, फॅन आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, एव्हरीथिंग. सगळं काही आहे, सगळं काही. आणि पलीकडचं वेदर बघ किती भारी आहे. आता छोटा मोठा संसार तिथं चालू होऊ शकतो. ते हाऊस बोट तर चालू आहे. हे बघ, हे बघ, पाठीमागून पण आली आहे. हे बघ, हे बघ, ही वाव, किती सुंदर आहे. किती मोठं आहे रे ते बोट. माझ्या बोटापेक्षा पण मोठी बोट आहे. कुठे पण मस्ती सुचते हा, कुठे पण बोट. अरे त्या बोट मध्ये मला तुझी फेवरेट गोष्ट दिसलेली आहे. काय? ते बघ, काय? टॉयलेट. टॉयलेट. तुझी फेवरेट गोष्ट नाही तर समुद्राच्या मध्येच म्हणशील, पाण्याच्या मध्ये. मेरे को यही रोक दो, मेरे को यही रोक दो, मेरे को जाने का है रे बाबा. मग माझ्यासारख्या लोकांसाठीच तर टॉयलेट बनवलेलं आहे त्या बोट मध्ये. आता आम्हाला आहे ना बीच पण भेटलेलं आहे आणि सर्व ना पागल झाले. वाव 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 करू लागले. या साईडला आहे ना बीच आहे. तर आता ना आम्ही आलेपी बीच वर आलेलो आहे आणि इथे ना मस्त गरमागरम कांदा भजी खातोय आणि इथे ना खूप जास्त मजा येते. आता तर ना इथला पाऊस पण थांबलेला आहे. ऋषी तर बघा सुरू झालंय मध्ये खेळणं. कशी मस्ती करतोय. पाऊस सुरू झालेला आता जोरदार एकदम. आम्ही बीचवर खूप जास्त मजा केली आणि मध्येच ना खूप जोरदार पाऊस पण आला होता, त्यामुळे तर अजूनच जास्त मजा आली. आणि आता ना आम्ही ड्रेस वगैरे चेंज केलेला. आता थोडंफार मेकअप चालू आहे. या साईडला ना सर्वांचंच आवरणं चालू आहे. सर्वच ना सर्व ओले झाले होते, म्हणून आम्ही कपडे वगैरे चेंज केलेले. थोडा मेकअप करतो आणि आता कुठे जायचं ऋषी? आता बघू ना, प्लॅनिंग करू तशी. आणि बघ ना, आता पाऊस थांबलाय. बघ ना, आपण जेव्हा गेलो होतो किती जोरदार पाऊस आला होता आणि मेन म्हणजे ना विजा पण पडत होत्या. पण जाऊ दे, आता जेवढी मज्जा नसते आली ना, तेव्हा तेवढी मज्जा आली. पण त्याच्यापेक्षा जास्त पावसात जास्त मज्जा आली, कारण ते खारं पाणी अंगाला लागलं असतं, परत आपल्याला आंघोळ करावं लागली असते. पण पावसाच्या पाण्याने आपली आंघोळ पण झाली. आलेपी मध्ये ना असा जोरदार पाऊस चालू आहे, कंटिन्युअसली पाऊसच आहे. जसं आम्ही बीचवर गेलो ना तेव्हापासून पाऊस चालू आहे. आणि आता आम्ही खायला थांबलेलो आहे. काय काय घेतो इथून? हे पार्सल घेतोय मी, पार्सल. पहिले आम्ही बजाजनगरला राहत होतो ना, तिकडे आपल्या खाली त्या केरळच्याच भाभी राहायच्या. ते ना हे कंटिन्यू आणायचे हे. तर मला त्याला जस्ट दिसलं, मला लास्ट टाइम पण घ्यायचं होतं. आपण नाही का तिकडे होत्या, पण आता इथं दिसलं, एक घेऊन टाकूया. गाडीत आधीच जागा नाही आणि आबाबा काही ना काही भरतोय अजून. हे दोनच ऐकतात. बरं ठीक आहे, इथं खायला पण घे. ते प्लम केक घे ना आपल्याला. इथं खायला हा, छोटा घे. अजून काय रे इथे खाण्यासाठी? लय भूक लागलेली आहे. मग काहीतरी दुसरं घेऊ ना, प्लम केक पेक्षा, पॅकिंग पेक्षा दुसरं काहीतरी घेऊ. डोनट वगैरे पण येतं. ठीक आहे, चल. इथे खायलाय ना आम्ही आता एक बन घेतलेला आहे. दुसरं काहीच नाही का रे इथे? घे ना मग. अरे इकडे बसायला पण जागा आहे. इकडे आता आम्हाला दुसरं काहीच खायला भेटत नाही, म्हणून बिस्किट खाणं चालू आहे. आता इथे ना आम्हाला ब्रेड वडा पण भेटलेला आहे. मध्ये काहीच नाही वाटतं त्याच्या, फक्त वरतून आहे. तुमच्या सोनाली वहिनी म्हणे त्यांनी बिस्किटचा पुडा खाल्ला, त्याच्यासोबत मायक्रोवेवेबल कंटेनर फ्री. आणि त्या कंटेनरचा फोटो बघा. आता ते कंटेनर येत आहे बरं का मागून. साम्राज्यम चटणी ठेवम, लोणचं ठेवम, ठेचा ठेवम. बरं, कधी काही न मागणारा माणूस मागायला गेला होता, त्यांनी एवढं मोठं कंटेनर द्यावं का? डब्बा सॉस ठेवायला झालं, बस झालं. चला इकडे तर ना तुफान पाऊस चालू आहे. आम्ही जेव्हापासून आलेपीला आलेलो आहे तेव्हापासून कंटिन्युअसली पाऊस आहे. एक मिनिट पण असं होत नाही की पाऊस थांबतोय. कंटिन्युअसली चालू आहे, बारीक होईना, चालूच आहे पाऊस. कसला जोरात पाऊस सुरू झालाय आता. तर आता आम्ही ना छत्रपती संभाजीनगरला जायसाठी निघालोय आणि आम्हाला आहे ना 1400-1500 किलोमीटर जायचंय. त्यातला आम्ही 100-150 किलोमीटर आलेलो आहे, कारण की कोची मध्ये आम्हाला ना इतकी ट्रॅफिक लागली होती.
आमची गाडी थोडी चालत होती थांबत होती, थोडी चालत होती थांबत होती, चालत होती थांबत होती, चालत होती थांबत होती. आणि आता आहे ना आम्ही एक ब्रेक घेतलेला आहे, कारण ना सगळ्यांचेच पाय एकदम जास्त अकडलेले होते. कसं वाटतंय वहिनी आपली ट्रिप संपतीये? बोर वाटते, असं वाटतं संपूच नाही. हा, मला तर घरीच जाऊ वाटत नाही. मला आजचा दिवस इतका बोर वाटतोय माहिती का, म्हणजे ट्रिप मधला सगळ्यात बोर दिवस मला आजचा वाटतं, कारण की घरी जावं वाटतंय. रात्री जेव्हा होते, जेव्हा आम्ही हॉटेल रूम वगैरे शोधतो ना, तेव्हा असं वाटतं यार घरच पाहिजे होतं, आपल्या घरी लय कम्फर्टेबल झोप येते. पण जेव्हा सकाळी उठतो ना, तेव्हा असं वाटतं की नाही यार ट्रिप संपलीच नाही पाहिजे, मस्त फिरतच राहिलं पाहिजे. नाही, आपण जेव्हा हॉटेल रूम बघायचो ना त्यावेळेस असं वाटायचं आज रिलॅक्स करायची, पण उद्या काहीतरी नवीन बघायचं हा. भारी वाटायचं. आज इतकं बोर होते, असं वाटतच नाही की घरी जावं. मस्त सगळे सोबत होते. आणि मेन म्हणजे का बोर होते माहिती का, आम्ही सगळे तर राहू संभाजीनगरला, वहिनी जाणार आहे राजूरला लगेच, कारण वहिनीची ना अर्जंट ड्युटी लावलेली, त्यांना अर्जंट जावं लागणार आहे. जशी आमची ट्रिप संपणार आहे तसं वहिनीला लगेचच राजूरला जायचंय, त्यामुळे तर लयच जास्त बोर होणार आहे. रडणार आहे. आम्ही पण रडणार आहे थोडंफार तुमच्यासाठी. वहिनी कसं वाटतंय आपली ट्रिप संपणार आहे? काय होतंय वहिनी? थोडं जोरात सांगा ना प्लीज, आमची ऑडियन्सला ऐकून येत. दुःख होतंय वहिनीला. आम्हाला मिस करसाल का शिव्या द्यासाल? बरं झालं गेले. मिस करसाल का काय? आपण शेजारीच राहणार आहे, जवळ जवळच. हा, भेट थोडीशी लेट होते. थोडीशी लेट काय आला, तुम्ही रोज जेवण केलं की फिरत 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 यायचं. जेवायला बी आले तर चालतं म्हणा, तसं आम्हीच येऊ तुमच्याकडे जेवायला. तुम्ही काय काय बनवता ते खायला, ओके ना? सानिका वहिनी इकडे फोनवर बोलताय. सानिका वहिनीचे रिॲक्शन नंतर घेऊ. देतात लवकर? हा, असं वाटतंय ट्रिप संपली. येईन आठवण ट्रिपची, येईन आमची नाही येणार. आमची पण येईन का? मग कधी कधी आम्हाला भेटायला येत जासाल? आठवड्यातून दोनदाच? अरे काय यार, ऍटलीस्ट 7दा तरी आले पाहिजे असते तुम्ही. आठवड्यातून मग बरं येऊ. येसाल ना? एक काम करते इथंच थांबा संभाजीनगरला. हा, संभाजीनगरलाच थांबा. जवळच थांबून घेते. येस. अरविंद वहिनीला माझ्या जवळच सोड. मग अरविंद अपडाऊन करेन. अरविंद म्हणा तुमचं ठीक आहे, पण माझं काय होईल मग? आय एम ऑलवेज रेडी. रेडी. चेहरा सांगतोय बघा, वहिनीला आरोही जवळ सोडणं पडेल. बरं आहे आरोही, तुला तेवढीच मदत होऊन जाईल. चॅलेंजच ठेवू त्याला आपण, महिनाभर वहिनीला आमच्या जवळ सोडायचं. बघा रडशील बेटा तू. हा. बघा बरं का वहिनी, वहिनी रडतील ना रे पण. वहिनी म्हणतील मला नेऊन घाला नावल्या गेलं. मुझको मेरे घर जाना है. चलो बैठो. इथं आम्हाला आहे ना अननस दिसलं. हे सगळे शान इतके भामटे, फटकन उतरले खाली, लगे नंबर लावला. आम्ही तुला पण म्हटलं तू तर, तुम्ही काय नाही आम्ही नाही उतरत म्हटलं नका खाऊ, मग आम्ही खातो. हर्षदचा आणि अमोलचा व्हिडिओ कॉल आलेला आहे, आणि या दोघांचं पोट दुख लागले. आणि हर्षद, तू आज ब्रदर्स डे ची स्टोरी ठेवली, त्याच्यात खाली www.com पण टाकत असते का? कॉपी पेस्ट. हा, स्वतःच्या मनाने ब्रदर्स डे विश करत असते का गुगल वर घेऊन विश करत असते? मग तुझी मनातली पाहिजे ना फिलिंग, मला इंटरनेट वरची थोडी पाहिजे. काय दाखवतो? फिलिंग. जाऊ दे, आता आम्ही पायनॅपल खातोय. बाय. हा, पोट नका दुखू देऊ. बाय बाय. टॉयलेटला जाऊन एकदा. शाळा मीठ घ्या. आता आहे ना आम्ही पायनॅपल खाऊ लागलेलो आहे. खायला दुसरं काही भेटत नाही, पायनॅपल खातो. एक रूम बघायला आलेलो आहे, पण ती आता आम्हाला अजिबातच घ्यायची नाही. कारण तिला पाल दिसली, भित्रीला पाल. हे बघा इथं पाल. भाऊ पाल दिसली तर चालली होती पळून. काय ग, फक्त पालीमुळे ती रूम रिजेक्ट केली. फॅन पण नव्हता तिथं. फॅन पण ना, थोडं फॅन केला येडी कशी करते. चला भाई, मला राहायचं. कारण आरू आहे ना पालला खूप जास्त घाबरते. ते पाल नसते सांगितलं ना, ते डायरेक्ट पडत. तिला जवळ द्यायचं असतं, मग सांगायचं असतं, मग लय घाबरली असते. आता रूम शोधताय ना आम्हाला रात्रीचे 12 वाजलेले. आम्ही 9:30 वाजेपासून रूम शोधतो, आम्हाला एक पण रूम भेटत नाही. आणि जेव्हा आम्हाला गरज नव्हती ना, तेव्हा सर्व नुसते हॉटेलच भेटत होते. इथं रूम अवेलेबल, तिथं रूम अवेलेबल, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा भेटतच नाही. आता बोनाली वहिनी रूम भेटन का? आज एवढी झोप येते माहिती का, कारण की आम्ही बीचवर आहे ना खूप जास्त मस्ती केली होती आणि खूप थकलो त्यामुळे. आणि आवाज पण बसले आज. ओरडलो आम्ही गाडीमध्ये ना, मस्त गाणे म्हटले, बीचवर पण ओरडलो, त्यामुळे ना घसा पण दुखतोय आता. गाडीमध्ये कमी ओरडलो का?
तर आम्ही ना गाडीमध्ये ना जोर जोरात गाणे म्हणत होतो. बँड वाजा पार्टी हा बँड बाजा पार्टी सुरू झाली होती आमची. सिंगिंग शो सुरू होता एक आमचा. आता अमोल भाऊ आणि अरविंद गेलेला आहे रूम बघायसाठी एका ठिकाणी. होप सो इथे तरी रूम भेटली पाहिजे. रात्रीचे 2 वाजलेले. आम्हाला रूम तर भेटली आहे राहायसाठी, पण आम्हाला आहे ना खायलाच काही भेटत नव्हतं. आम्ही पूर्ण या गावात आहे ना नुसते चक्कर मारत होतो, इकडून तिकडून तिकडून तिकडून, आणि येऊन जाऊन त्याच रोडवर येत होतो. इकडून तिकडून आम्हाला आहे ना एक हॉटेल भेटलेली आहे, ते पण ना बंदच होणार होतं, पण नेमकं ते भेटलं आणि आता आम्ही तिथं ऑर्डर दिलेली. ते पण आम्हाला गाडीत बसूनच खायचं आहे. आणि आता आहे ना आम्ही पोटभर जेवण करणार आहे आणि झोपून राहणार, कारण की खूप लेट झालेलं आहे. आता जेवण करून आलेलं आहे रूमवर आणि आता झोपून राहणार आहे. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.